Hello students, I welcome you all to our YouTube channel Pharma Wisdom. Today we are going to cover the last and remaining part of incompatibility, that is therapeutic incompatibilities. But before starting the actual presentation, I would like to tell you, if you have still not subscribed to our channel, then subscribe to our channel and press the bell icon to get more pharmacy related videos or lecture presentation. Let's start with part 3, that is incompatibilities in prescription part 3. In this presentation we are going to cover therapeutic incompatibility, and at the end we are going to cover the various questions which have been asked in previous board exams, that is in MSBT board exam. Let's start. Therapeutic incompatibility: when prescriber prescribes certain drugs to patient to produce specific degree of pharmacological action. म्हणजेच काय, प्रिस्क्रायबर किंवा फिजिशियन किंवा डॉक्टर जेव्हा सर्टन ड्रग्ज एखाद्या पेशंटला प्रिस्क्राईब करतो, लिहून देतो, ते ह्या इंटेन्शनने लिहून देतो की त्याची स्पेसिफिक डिग्री ऑफ फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस व्हावी, म्हणजे त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट व्हावा. बट ॲक्शन प्रोड्यूस्ड बाय ड्रग इज डिफरंट फ्रॉम द इंटेन्शन ऑफ प्रिस्क्रायबर. पण त्या ड्रगची जी ॲक्शन होते ती प्रिस्क्रायबरने प्रिस्क्राईब केलेल्या ड्रगच्या इंटेन्शन शिवाय काहीतरी वेगळी ॲक्शन होते, त्यालाच आपण म्हणतो थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी. कॉजेस अँड एरर्स ऑकर्स इन थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी. नंबर 1, एरर इन डोस, म्हणजे डोस लिहिण्यामध्ये काही चूक असेल तर. सेकंड, रॉंग डोस और डोसेस फॉर्म, डोस चुकीचा दिला गेला किंवा डोसेस फॉर्म चुकीचा दिला गेला तर असू शकतं. नंबर 3, कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग्ज. कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग्ज म्हणजे जे ड्रग्ज बॅन केलेले आहेत किंवा जे ड्रग्जमुळे आपल्याला ॲलर्जी होऊ शकते असे ड्रग्ज म्हणजेच कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग्ज. नंबर 4, सिनर्जिझम और अँटॉगोनिझम, वी विल सी इन डिटेल. अँड नंबर 5, ड्रग इंटरॅक्शन्स. तर हे 5 कारणं आहेत ज्यामुळे आपल्यामध्ये एखाद्या पेशंटमध्ये थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी होते. लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट इज एरर इन डोस. इट इज ड्युटी ऑफ फार्मासिस्ट टू चेक द प्रिस्क्रिप्शन केअरफुली बिफोर डिस्पेन्सिंग इट. When overdose is prescribed, then therapeutical incompatibility occurs. तर फार्मसीची ही ड्युटी आहे, एक कर्तव्य आहे की जेव्हा ते प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतर ड्रग्स किंवा मेडिसिन्स पेशंटला हँडओव्हर करतात तेव्हा ते व्यवस्थित चेक केलं पाहिजे. जर ओव्हरडोस पेशंटला प्रिस्क्राईब झाला तर त्याचे काहीतरी साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे हा पहिला पॉईंट आहे, एरर इन डोस, प्रॉपर डोस पेशंटला मिळाला पाहिजे. सेकंड, wrong dose or dosage form. There are certain drugs which sounds similar or pronounce similar, so it also causes therapeutic incompatibility. असे काही ड्रग्ज आहेत, असे काही मेडिसिन्स आहेत ज्यांचं नाव आणि उच्चार एकसारखा आहे. अशा ड्रगच्या उच्चारामुळे सुद्धा कधी कधी कन्फ्युजन होतं आणि थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी प्रोड्यूस होऊ शकते. 2 एक्झाम्पल दिलेत बघा इथं, प्रेडनिसॉन, प्रेडनिसॉलॉन, डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन्स. तर प्रेडनिसॉन आणि प्रेडनिसॉलॉन याचा प्रोनाऊन्सिएशन किंवा उच्चार एकसारखा वाटतो आपल्याला, तसंच डिगॉक्झिन आणि डिजिटॉक्झिन याचासुद्धा उच्चार आपल्याला एकसारखा वाटतो. शिवाय दोन्हींच्या स्पेलिंग्समध्ये सुद्धा जास्त फरक नाही. नंबर 3, कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग्स. देर आर सर्टन ड्रग्स विच आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन फिमेल इन कंडिशन्स लाईक मेन्स्ट्रुएशन, लॅक्टेशन अँड प्रेग्नन्सी. असे काही ड्रग्ज असतात, असे काही मेडिसिन्स असतात जे फिमेल्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये काही कंडिशन्समध्ये बॅन केलेले असतात. त्या कंडिशन्स आहेत मेन्स्ट्रुएशन, लॅक्टेशन आणि प्रेग्नन्सी. ऑल्सो देर आर सर्टन ड्रग्स विच कॉजेस ॲलर्जिक रिॲक्शन्स इन सर्टन पेशंट्स. एक्झाम्पल, अँटीबायोटिक्स ऑर सल्फर ड्रग्स. किंवा असे काही ड्रग्स किंवा मेडिसिन्स असतात जे काही पेशंटमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स तयार करू शकतात, स्किन रॅशेस होऊ शकतात. याचे एक्झाम्पल आहे अँटीबायोटिक किंवा सल्फर ड्रग्स. तर अशा कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग्स म्हणजे कोणते ड्रग्स, जे ड्रग्स फिमेल्समध्ये स्त्रियांमध्ये बॅन केलेले असतात मेन्स्ट्रुएशन, लॅक्टेशन आणि प्रेग्नन्सी कंडिशनमध्ये, त्यावेळेसुद्धा थेरापेटिक इनकम्पॅटिबिलिटी प्रोड्यूस होऊ शकते जर ते ड्रग्ज आपण किंवा मेडिसिन आपण त्यांना दिले तर. त्याचबरोबर असे काही ड्रग्स किंवा मेडिसिन्स असतात जे एखाद्या पेशंट्समध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स प्रोड्यूस करू शकतात, स्किन रॅशेस असतील तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत अँटीबायोटिक किंवा सल्फर ड्रग्स. नंबर 4, सिनर्जिझम अँड antagonism. When the two drugs are prescribed together
दे इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ इच अदर कॉल्ड ॲज सिनर्जिझम. म्हणजे दोन ड्रग्ज जर एका वेळेस प्रिस्क्राईब केले, एकाच प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रिस्क्राईब केले आणि जर ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी वाढवत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सिनर्जिझम. एक्झाम्पल, कॉम्बिनेशन ऑफ ॲस्पिरिन अँड पॅरासिटेमॉल इन्क्रीजेस ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी. जर ॲस्पिरिन आणि पॅरासिटेमॉल तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी वाढते. लक्षात घ्या, ॲस्पिरिन हा ॲनाल्जेसिक म्हणून वापरला जातो, तर पॅरासिटेमॉल हा अँटीपायरेटिक म्हणून वापरला जातो. ॲस्पिरिन जनरली आपण पेल किलर म्हणून वापरतो आणि पॅरासिटेमॉल आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी करण्यासाठी वापरतो. जेव्हा हे दोन्ही ड्रग कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात तेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी ती वाढते, त्यालाच आपण सिनर्जिझम म्हणतो. म्हणजेच काय, दोन ड्रग जर कॉम्बिनेशनमध्ये दिले आणि जर ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी वाढवत असतील तर त्याला आपण सिनर्जिझम म्हणतो. वेन द ड्रग्ज आर प्रिस्क्राईब टुगेदर दे डिक्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ इच अदर कॉल्ड ॲज अँटागोनिझम. त्याचे एक्झॅक्टली अपोजिट आहे अँटागोनिझम. जेव्हा दोन ड्रग्ज एकाच वेळेस प्रिस्क्राईब केले जातात फिजिशियन किंवा डॉक्टरांकडून, त्यावेळेस ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी जर ते दोन ड्रग कमी करत असतील तर त्याला आपण अँटागोनिझम म्हणतो. एक्झाम्पल, कॉम्बिनेशन ऑफ ॲसेटल सॅलिसिलिक ॲसिड अँड प्रोबेन ॲसिड हॅव्हिंग द ऑपोजिट फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन अँड कॉजेस न्यूट्रल इफेक्ट. ॲसेटल सॅलिसिलिक ॲसिड आणि प्रोबेन ॲसिड जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर त्यांची फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन एक्झॅक्टली अपोजिट असते आणि ऑपोजिट इफेक्ट होतो, किंवा अँड इट कॉजेस न्यूट्रल इफेक्ट, किंवा ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी कमी करतात त्यामुळे मिळणारा इफेक्ट जो असतो तो न्यूट्रल असतो. सो दिस इज ऑल अबाउट सिनर्जिझम अँड अँटागोनिझम. दीज आर टोटली अपोजिट ॲक्टिव्हिटी ऑफ each others. लक्षात घ्या. नंबर 5, ड्रग इंटरॅक्शन. ड्रग इंटरॅक्शन कॅन बी मिनिमाइज्ड बाय ॲडजस्टमेंट ऑफ डोस. ड्रग इंटरॅक्शन जर होत असेल तर आपण डोसची ॲडजस्टमेंट करून, डोस कमी करून किंवा जास्त करून ती ड्रग इंटरॅक्शन प्रिव्हेंट करू शकतो आणि थेरापॅटिक इनकम्पॅटिबिलिटीसुद्धा प्रिव्हेंट करू शकतो. वन एक्झाम्पल इज गिवन, RX फॉर्म्युला इज गिवन, ॲसिटाफिनिटिडिन 150 mg, acetyl salicylic acid 200 mg and caffeine 30 mg. So this is the formula given for drug interaction. Let's see how it affects. In above prescription, acetophenitidine and acetyl salicylic acid shows analgesic activity. या प्रिस्क्रिप्शनमध्ये काय होतं आहे, जो फॉर्म्युला दिला आहे त्यामध्ये ॲसिटाफिनिटिडिन आणि ॲसेटाइल सॅलिसिलिक ॲसिड हे ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी दाखवतात. पण ॲसिटाफिनिटिडिन ॲक्ट्स ॲज CNS डिप्रेसंट. पण ह्या दोन्हीमधला जो ॲसिटाफिनिटिडिन आहे तो CNS सिस्टमला डिप्रेस करणार आहे. पण वेन कॅफिन इज इंट्रोड्यूस्ड इन प्रिस्क्रिप्शन, पण ह्या दोन घटकांच्या मध्ये जर आपण कॅफिन इंट्रोड्यूस केलं, दोन इन्ग्रेडियंटच्या मध्ये जर आपण कॅफिन इंट्रोड्यूस केलं विच ॲक्ट्स ॲज CNS स्टिम्युलंट, तर कॅफिनची कॅटेगरी काय आहे, तो CNS स्टिम्युलंट आहे. त्यामुळे काय होतं, देन acetophenitidine and acetyl salicylic acid produces analgesic activity without incompatibility. त्यामुळे ॲसिटाफिनिटिडिन आणि ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड हे ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी दाखवतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ॲसिटाफिनिटिडिन आणि ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड हे ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी दाखवतात, पण ॲसिटाफिनिटिडिन हा CNS डिप्रेसंट आहे, तो सेंट्रल नर्वस सिस्टमला डिप्रेस करतो. त्यामुळे या दोन इन्ग्रेडियंट बरोबर जर आपण कॅफिन ॲडमिनिस्टर्ड केलं 30 mg, तर कॅफिन हा CNS स्टिम्युलंट आहे, म्हणजे एक्झॅक्टली CNS डिप्रेशनच्या अपोजिट ॲक्टिव्हिटी आहे कॅफिनची. त्यामुळे काय होतं की ॲसिटाफिनिटिडिन आणि ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड आपली जी ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी आहे ती व्यवस्थित दाखवतात आणि ड्रग इंटरॅक्शन आपली मिनिमाइज होते. So this is all about therapeutic incompatibility, their causes and their remedies. Here are the certain questions which have been asked in previous MSBT board exam. Question 1, define incompatibility, give its types. Question 2, define physical incompatibility, give their causes and how they are removed. So this is the 3 or 3.5 marks question. Question 3, define chemical incompatibility, what are various types of it, give their causes and how they are removed. केमिकल इनकम्पॅटेबिलिटीची डेफिनेशन लिहायची, त्यानंतर त्याचे टाईप्स लिहायचेत, कॉजेस आणि ती कशी आपण प्रिव्हेंट करू शकतो ते लिहायचे. हाही 3.5 किंवा 4 मार्काला येणारा क्वेश्चन आहे. नंबर 4, डिफाईन थेरापेटिक इनकम्पॅटेबिलिटी,
give their causes and how they are corrected. So if you see the question number 2, 3 and 4, each incompatibility asks its causes and its remedy, means ती इनकम्पॅटिबिलिटी कशी होते आणि ती आपण कशी प्रिव्हेंट करू शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो हे विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 मध्ये. 3.5 किंवा 4 मार्काला येणार हा क्वेश्चन. नंबर 5, व्हॉट इज टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटी. दिस इज 2 marks question. And define intentional and unintentional incompatibility. This is also 2 marks question. So to get the answers of all these 6 questions, you have to refer our video lecture presentation of incompatibility part 1, part 2. Along with this presentation, you will get the answers of question number 4, 5, question number 4 in this presentation only. For answer of question number 1, 2, 3, 5 and 6, you have to refer our incompatibility presentation part 1 and part 2. So it is all about therapeutic incompatibility along with the all questions which have been asked in previous board exams. So if you have any questions or queries, you can ask your questions or queries in comment section. Thank you. So if you have still not subscribed to our channel, subscribe to our channel and press the bell icon to get regular updates, because we are going to upload more and more presentation in upcoming days. So subscribe our channel Pharma Wisdom. Thank you so much.